डोकं बंद झालं तुमचं. अजून 5 मिनिटात बधीर व्हाल तुम्ही. पैसा आला, ऊत आला, ऊत आला, प्याला, प्याला, मेला. आणि त्यांच्या दहाव्याला आमची प्रवचन म्हणजे वांग सांगा दहाव्यात काय सांगणार काय. 4 जण दारू पेले फुल टाईट आणि मोटरसायकलवर बसले. आता 4था कुठं बसन. कॅरीगर तांगड्या फाकेल चाललं एवढत धडाकलं आणि मेलं. दोन्ही बॉल सटकले. आणि त्याच्या दहाव्याला इंद्रिकरचं प्रवचन ठेवलं. काय वांग सांगू का दहाव्यात. मी म्हणतो प्रवचनाला ओवी नको का. मग बॉल सटकल्याची ओवी कुठे ज्ञानेश्वरी. हे नाही हे सगळं चाललंय. म्हणजे कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीलाच दात नाही. ती विधी एक म्हातारी येतील दातच नाही. आणि ती म्हणती हे मला पोषण देत आहे. मी म्हणतो देऊ दे. तू लावी ते कुठं. आंधळ दळीत आहे. पुन्हा वाव्या सांगतो 2-4. शिळीच्या गळ्याचं लोंबलेलं सड कधी दूध देईल. काशेतलं गुशीड कधी दूध पेईल. गाळातला बेडूक कधी फुलाचा सुगंध घेईल. गाळातला बेडूक कधी फुलाचा सुगंध घेईल. कधीच घेणार नाही, कधीच घेणार नाही. काशेत गुशीड आहे तिला काय माहिती तू ते. ओवी सांग. गायचं वासरू मेलं मेलं. ओवी आपण नीट आहे का. गायचं वासरू मेलं. गाय दूध देत नाही. शेतकऱ्याने आयडिया केली. वासरू फाडलं आणि त्याच्यात भुसा भरला. केलं बॉम्ब मारलं. सर तुला जायचंय का. ये जाऊन ये पटकन लांब जाय. विठाला 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 विठाला. काय होतं एकदा लिंक लागली ना त्याला विक्षेप चालत नाही. कीर्तनाचं असं आहे. बस एकदा करंट लागला ना त्याला विक्षेप नाही चालत. आणि कीर्तन बाहेर नाही गेलं पाहिजे. कीर्तन आत गेलं पाहिजे. मग माझ्या जाणतात बाहेर नाही. ओवी सोडू नका. वासरू मेलं. गाय दूध देत नाही. शेतकऱ्यानं काय भरला. भुसा भरला आणि गायनं दूध दिलं. पण हा प्रयोग फक्त जर्सीलाच चालतो. तुम्ही गावरानला करा. एका लातात गडी घरात आणि तांबे अंगणात. जर्सीचं काय नाही. जर्सीला मालक जरी प्याला ती बाबा सोडू शकते. ओवी पहा किती सुंदर आहे. सत्याचा भोकसा काढला. काय ओवी आहे. सत्याचा भोकसा काढला आत तृण वटा भरिला. काय ओवी आहे. का सत्य काढलाय आणि भुसा भरलाय. पण हीच ओवी 16व्या अध्यायात आहे. मी सांगितली ही ओवी 3ऱ्या अध्यायात आहे. सत्याचा भोक्सा काढला आणि आत तृणवटा भरला. पण 16व्या अध्यायात हीच ओवी महाराज मंडळीच्या गपक्यात देण्यात येईल. वासराचा उगाना ठेवून या गायी पुढे. वासराचा भोत गायी पुढे ठेवून जो दूध काढतो त्याला 16वा अध्याय म्हणतो बुद्धिमान म्हणावा. का. वासरू खोट आहे पण पाना खरा आहे ना. पानाही खरा आहे आणि दूधही खरंय. फक्त वासरू खोट आहे. तसं संत खरेत, ग्रंथ खरेत, संसार खोटा आहे. लटिका उभा. काय डीजे लावायची याड काय आता लई किचकट आहे. तुम्ही अजून पहिलं सुधरा ना. नवरी गेला बांबा. बुद्धी नवरा बऱ्या नीट बस. नवरा काम. आता काम नावाच्या नवऱ्याची आई म्हणजे हिची कोण होईल. सासू. बोला ना. सासू. सासू. बऱ्या नवरा काम. नवरी गेलं बाबा. बुद्धी आणि सासू त्या नवऱ्याची आई म्हणजे हिची सासू. आणि त्या सासूचं नाव आहे वासना. किचकडे बरं. आणि आज सगळ्या लोकांची काय फिरली वासना. कोण कोणता भाऊ नाही. कोण कोणची बहीण नाही. काय नाही. चाललंय आंधळ दळीत कुत्र पीठ खाते. काही पोरं म्हणजे ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. तुझ्या मेंदूत पाहिजे झालं. ती प्रेम बीम काय करीत नाही. ती फक्त तुझं ATM मोकळं करते. प्रेम बीम ह्या सगळ्याला आहे. कोणाला वेळ नाही. हे प्रियशी सगळी लुटारूंची टोळी आहे. पोरांना वाक्य सांगा. अंगातली ताकद इंद्रिकेचे वाक्य आहेत.
अंगातली ताकद, खिशातला पैसा संपला की तुम्ही जगातून संपले. फक्त 2 गोष्टी असू द्या तुमच्याकडं, तुम्हाला मूर्ख लोक सुद्धा मानतील. फक्त अंगातली ताकद आणि खिशातला पैसा. अंगातली ताकद कमी झाली, खिशातला पैसा कमी झाला, कोणची बायको नाही. कोण बायको कोणची? उदाहरणार्थ मुलगा मला आहे, काय माझ्या पोराचा माझा संबंध आहे. फक्त त्याला चांगलं वागायचं शिकवणं एवढंच काम आहे. तो तिकडे प्रारब्ध त्याचं बिंडोक असेल, संपला विषय. पाणी 3 वाफ्यानं गेलं, मिरचीला गेलं तिखट झालं, कारल्याला गेलं कडू झालं, उसाला गेलं गोड झालं. पाण्याचा काय दोष? कुंभारानं मग घडवलं, एक 10 अंडीला गेलं, एक 10 गेलं, एक म्हाताऱ्याला लगवीला गेलं. कुंभाराचा काय दोष आहे? हे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. आता ही नालायक आपण पैदा केलात, काय उपयोगाची? आता हे उगाच आपण होतो याचा पुरावा आहे, नाही तर काय उपयोग? काय वासना आहे ती. आणि सासूचं नाव आहे वासना. आता फास्ट बोला पटापटा. नवरा, अजून लय नाव आहे पुढं. नवरा, काम, नवरी, बास फिट बसलं. वासना, सासू. सासू कोण? वासना. आता तिचा नवरा, मग हिचा कोण होईल? सासरा. आणि तिच्या सासऱ्याचं नाव आहे दंबा. लय किचकट किचकट आहे. अजून तर लय राहिलं पुढं. नवरी गेलं बांबाला, ती तोंडातली घाण काढून टाक. नवरी बुद्धी, नवरा काम, सासू वासना, सासरा दंब. आणि सगळे लोक नीट ऐका, आज सगळ्यांना दंब झालाय. मी नसलो तो कोण वाजवीन, मी नसलो तो चाल कोण म्हणा. मी महाराज आहे, तू चक्रम आहे. तुला कोण सांगितलं तू महाराज आहे? तू पांडुरंगाचा निरोप पोचवणारा गडी आहे. आणि गाव पुढारी नीट ऐका, जरा तळतळ ते. 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झाले. गावातला एकही पुढारी गावात पाहत नाही. इंदुरीकर बोलतो तो आरोपी. मी 5 वर्ष कीर्तनात बोंबलतोय, शाळेतले मोबाईल बंद करा, शिक्षकांचे मोबाईल बंद करा, पिढी संपाल. यांनी मला आरोपी केलं. बातम्या टाकू. आणि आता शाळेला कॅमेरे बसवले आणि सुट्ट्या लागल्या. पोर आले ना उंदरानं वायरी खाल्या गेले. कॅमेरे बोंबलत होतो आम्ही. खरंय का खोटं बोला? 40% या जगात जो खरा बोलेल तो सकाळपर्यंत दिसणार सुद्धा नाही. 500 शिव्या खाणारा माणूस मी दिवसभर. 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून बेकारी झाले. एकही गावातला पुढारी शाळेकडे पाहत नाही. कोणत्याही ग्रामपंचायत सदस्यानं मला त्याच्या गावातल्या शाळेचा पट सांगावा. माहीतच नाही. फक्त 2दा जायचं शाळेत शांतपणा करायला. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी. 26 जानेवारीला तर असे कपडे घालून जातो जसे काय यानंच इंग्रज हुसकून लावले. पोरांच्या गोळ्या खातो चालला घरी. वाढ ध्यानात ठेवा, आजपासून आठवड्यातून एकदा तरी सरपंच सदस्य शाळेत गेले पाहिजे. तुमचं काय मत आहे? तुम्हाला पुढे सांगू का? वाईट वाटेल. गावात काहीच गोष्टी नाही झाल्या तरी चालतील, पण शाळा मंदिरं झाली पाहिजेत. शाळा अजून 10 वर्षाने तुम्हाला गावात टाळ वाजवायला माणूस दिसणार नाही. इंदुरीकर बोलतोय तर झोंबात आहे, पण खरंय का खोटंय बोला? हा. काही म्हातारडे असे गावात विचित्र आहे, येळभर देवळात उताने पडतात आणि हरिपाठाच्या टायमाला घरी निघतात. ही कौरवांच्या युद्धातून पळून गेलेली राक्षसाची अवलादी येळभर तांगड्या खाजीत उताना पडवतो देवळात, आणि हरिपाठाचा टाइम झाला चला ते वळती. काय स्थिती आहे? अरे कोटीचे देवळ आहेत. आज हे बिचारे एवढे ग्रामीण भागातलं गाव आहे, पण 7 दिवस एवढं मोठं अन्नदान करते. हा निवृत्तीनाथाचा प्रसाद आहे. आणि त्यातले त्यात आजचं अन्नदान तर गायीची सेवा करणारच आहे, हे महत्वाचं. सगळे विचार करा. आणि आपल्याला शाळेकडे पाहिलं जाणं तर पिढी संपन आणि संपली. त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल तुमचं. 40% शाळेतले पोरं मोबाईल मध्ये गेलेत. 10 पोरं मी तुम्हाला कीर्तनात दाखवतो. आता इथं शेअर मार्केट मध्ये भिकारी झालेले इथं दाखवतो. आता माझ्या पुढे बसलेले 2 जण.
नाव सगळं सांगा, नालाय को नाव सगळं. तुमच्या बापानं पाहिलं होतं का 2 रुपयाला 36 रुपये? जमिनी जातील जमिनी. हे बोंबलतोय आम्ही, खोटं नाहीये, झोंबत आहे, झोंबत आहे, पण खरं आहे का खोटं आहे? मी 31 वर्षापूर्वी कीर्तनात बोंबलत होतो. मी 31 वर्षापूर्वी कीर्तनात बोंबलत होतो, मजूर गाडी येईन. मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराला याच्याने पैसे देऊन दिले. मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेतली. मी बोंबलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवायला गेली, वेळ आली. मी बोंबलत होतो हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, जमिनीचे मालक हॉटेलमध्ये वेटर आहे, हे बोंबलत होतो मी तुम्हाला. मी बोंबलत होतो कमी बुद्धीची माणसं गाव कारभारी होती, झाली. आणि मी बोंबलत होतो पोरगी बापाचा लग्न लोट होणार नाही, गेली. आणि मी बोंबलत होतो पैसे देऊन बायको मिळणार नाही. अख्खी दुनिया मला येडं म्हणत होती. मी येडा आहे पण इतका. आता हे लग्न न झालेले पोरं, तुम्ही नवरदेव नाही होणार. तुम्ही फक्त आता काहीच करायचं नाही, फक्त सर्च करायचं. करतो का नाही रोज सर्च? लबाड बोल नको तू तू. हे सर्च वरच दिवस काढतात सगळे. काय नाही, काय सर्च करायचं रे? गुगल. आपलं तर डोकंच बंद झालं असे. तुम्ही माहित आहे. आणि ही वस्तुस्थिती मी बोलत होतो, खरी आहे का खोटी बोला. आणि आताही सांगून ठेवतो 5 गोष्टी वाढवडीवाल्याला 5च वर्षात घडणार आहेत. सांगू का पुढे जाऊ? सांगू का पुढे जाऊ? 1, 5 वर्षाने जमीन राहणार नाही. जमीन हा विषय 5 वर्षात संपला. का? सगळे घर वाहिले निघणार. 4 गावं मिळून कुटुंब एकत्र नाही. 4 एकर जमीनवाल्याला 4 आहेत, 1 एकरवाल्याला 2 आहेत, 20-20 गुंठे. कोंबड्या डालायचे कुठं? बंगला तर सगळ्यांना लागतोय, गाडी झोपायचं कुठं? जमिनी कुठे? का? पुरी एकत्र राहणार नाही. नवीन आलेली मुलगी एकत्र राहत नाही. नाही, तिची आईची शिकवणच तिला तशी. हा, आई पुरीला डायरेक्ट सांगत एखादा महिना बघ, सगळ्यांचा अंदाज घे, नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये. सांगणारे माया पुढे बसल्यात, पाहते काय इथं 4 जणी सांगणार. आणि वरून पुरीला म्हणते फक्त बैल सांभाळ. हा, सासरीचे कपडे धुवायचे नाही, सासूचं लुगडं धुवायचं नाही, तुलाही काम करायचं. हा, आणि फक्त पाहुणा सांभाळ, नाही तर पाहुण्याला इकडे घेऊन ये. पाहुणा लगेच पिठी घेऊन निघला सासरीचे कांदे वाटेनं करा. खरं आहे का खोटं आहे? खरे पुरीनो, खरं आहे का खोटं आहे? अरे आपली पोरगी लय लाडकी तर दुसरीच्या घरी द्यायचीच नाही ना. वाट लावून पुरींच्या आयांनी पुरींच्या संसारात लक्ष घालून वाट लावून टाकली. अख्खी वाट. पुरींच्या आया इतक्या विचित्र आहेत. अरे 10 वर्षापूर्वी महिला मंडळ, पुरीचा बाप जर पाहुण्याला भेटला त्र्यंबकच्या यात्रेत, तर तो पाहुण्याला म्हणायचा मी चहा पाजतो चला. त्याला चहा नव्हता पाजायचा, मुलीची माहिती काढायची होती, स्वतःच्या मुलीची. शेजारचा पाहुणा आहे, कस काय चहा प्याता प्याता पाहुण्याचं काय चाललंय, तुमचं काय चाललंय. तो माणूस बोलता बोलता म्हणायचा तुमच्या मुलीला चुकीचा निर्णय लागला, पाहुणे जरा विचित्र आहेत. त्या पुरीचा बाप घरी जायचा, बायकोला सांगत नव्हता, जेवायचा, मनोसक्त रडायचा आणि दिवस सुकायच्या आत पुरीच्या घरी जात होता. आणि पुरीच्या घरी गेल्यावर ती पोरगी ओळखायची. माझ्या बापाला कळलंय, माझा बापा आलाय म्हणजे त्याला. ती पोरगी चहा देताना बापाला काय म्हणायची माहिती का? तुम्हाला कळलंय ते खरं आहे, पण इथं शब्द बोलायचा नाही. हा, मी मरेल आणि माझा निरोप येईल तेव्हा यायचं. मी तुमची पोरगी आहे, तुमची मान खाली होऊ देणार नाही. डसा बाप रडायचा, डसा. आणि बाप पोरीला काय सांगायचं माहिती का? काय सांगायचं माहिती? बाई सहन कर, सूर्याला सुद्धा ग्रहण आहे, चंद्राला सुद्धा ग्रहण आहे, थोडे दिवस सहन कर, तुझ्यावर चांगले दिवस येतील. तू आमच्या भरोशावर राहू नको. बाई मी तुला सांभाळलंय,
पण उद्या मीच जर मुलाच्या सुनेच्या ताब्यात गेलो तर मला तुझं दुःख पावणार नाही. म्हणून बाप मुलीचं कल्याण करीत होते. म्हणून जेवढे जुने म्हातारे तुम्ही अभ्यास करा तुमचा आणि माझा. आपल्या बहिणींचे लग्न आपल्या बापानं केलेत, पण एकही बहीण बापाने चुकीच्या घरात दिली नाही. काय हुशार बाप होता आपला मला. आज जर आपल्यावर बहिणी सांभाळायची वेळ आली असती तुमच्या आणि माझ्यावर, तर 2च मिनिटं चिंतन करा आपली अवस्था काय असती. आज आपल्या घरात आपल्याला सून भाकरी फेकून देते. आज आपल्या घरात आपला पोऱ्या आपल्यावर धावतोय. उद्या लोक एक मुलगी सांभाळली असती तुम्ही. आज तुमच्या आणि माझ्या सगळ्या बहिणींचं कल्याण जर कोणी केलं असेल तर अंगठे बादर बापानं दिल्या गरीबाच्या घरात. काही काही बापाने अशा बहिणी दिल्यात महाराज, आपल्याला आपल्या बहिणीच्या घरात जायची लाज वाटते. इतक्या चांगल्या पार्ट आहेत. आणि कुणी पाहिलं? बापानं. बाप कसा होता? अंगठेवर. काय आपल्या बापानं मुलींचं कल्याण केलं महाराज. उलटे स्वाभिमानी माणसं म्हणतात बरं का, आपल्या भाच्याला ट्रॅक्टर आहे. काय स्वाभिमान आहे आपलं सांगताना. आपल्या भाच्याला ट्रॅक्टर आहे याचा अर्थ माझ्या बहिणीचा तो मुलगा आहे. आज काय बायांनी पुरींची अवस्था करून ठेवली. एकत्र राहायचं नाही, सासऱ्याचं काम करायचं नाही, लई दिवस राहायचं नाही, लई कष्ट करायचे नाही, नवरा सोडून कोणचं ऐकायचं नाही. काय बायांनी आणि रोज उठून पुरीला थोबाड वासून फोन, रोज उठून पुरीला फोन. हां काय करती, काय करती, पाहुणा काय करते, तुला काय घेणं काय पडलं, तुझं तू पाय ना, मर ना, उलट ना घरात. हो आपल्या घरात काय कालवण आहे. आपल्या अगोदर आपल्या सासूला माहीत राहते म्हणजे केवढं येडेपण आहे. अरे आम्ही काय महिन्या नाहीत का, काय काय कळत का नाही. कुशल बाई नवऱ्याला पुरीला विचारती, शिल्लक बाई वांग, तुला माहित काय आमच्या घरात वांग आहे, आम्ही बोंबील भाजू, तुला काय करायचं. हा विनोद नाहीये. अरे हा संत तो सण बाप मुलीची वाट पाहत होता. आणि ह्या पुरीचा नवरा आहे काम. 40% शाळेतले पोरं मोबाईलने गेले. 40% पोरं शेअर मार्केटने गेले. त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल तुमचं. आज बापानो कर्ज नाही, पोरानो कर्ज आहे. खरं आहे का खोटं आहे बोला. आज बापानो कर्ज नाहीये, पोरानो कर्ज आहे. हो आज ज्याचा बाप तुटकी चप्पल वापरतोय त्याच्या पोऱ्याला लाख रुपयाचा मोबाईल आहे. मी मोबाईल वापरत नाही पोरांनो, आपली परिस्थिती नाही. मी मोबाईल वापरत नाही. मोबाईलचं ना आपलं सूत्रापासून मी वापरत नाही. ज्याला गरज आहे तो आपल्या घेईन. आपल्याला काय हॅलो कुठे नदी उलट काय करे. हो मी मोबाईल वापरत नाही. हो मला फेसबुक नाही, व्हॉट्सअप नाही, तेच नाही, स्क्रीन टच नाही, काय नाही काय नाही. मोबाईल आहे ते बारकं खोकडं आहे, ते बी सेकंदावर लावेल. तुम्ही माझ्याशी 1च सेकंद बोलला, यस नो उलट तिकडं काय तुझं. आणि महाराज त्याचा परिणाम जर ऐकायचा असला तुम्हाला तर सांगूनच टाकतो. 2 मिनिटं लेट झालं चालेल ना. ह्या पोरांवर कर्ज झाल्यामुळं काय झालंय तुम्हाला महिला म्हणलं राग येतो इंद्रिकाचा. आज